शिवसेना संपवणं शक्य नाही हे सिद्ध झाले, असं निखिल वागळेंनी ठणकावून सांगितले. शिंदेंना जे काही मिळालं ते उद्धव ठाकरेंमुळे मिळालं. पण आज उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी भाजप सगळे मार्ग वापरतोय आणि शिंदे तर ठाकरेंच्या मुळावर उठलेत. भविष्यात शिंदेंना पश्चाताप होईल या सगळ्या गोष्टींचा, कारण ज्या दिवशी भाजपला शिंदेंचा उपयोग संपेल त्या दिवशी शिंदेंचा कसा कार्यक्रम भाजप करेल खरात बाबा पण सांगू शकत नाही. अजित पवारांनंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची सेना गिळंकृत करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. काँग्रेस आणि शिवसेना कधीही संपणार नाही. शिंदेंचा उपयोग फक्त मूळ शिवसेनेची मतं फोडणं, उद्धव ठाकरेंना पराभूत करणं यासाठीचे हे भाजपला कळलेलं आहे. त्यासाठीच त्यांनी शिंदेंना फोडलं ना. खोके एवढे दिले कशाला? खोक्याचं राजकारण केलं कशाला भाजपाने? शिवसेना कमजोर झाली तरच आपण वाढू शकतो. हिंदुत्वामध्ये दोन भागीदार नकोत. हिंदुत्वामध्ये एकच भागीदार राहायचा तर शिवसेनेला फोडलं पाहिजे, म्हणून त्यांनी फोडलं. भाजपमधला मराठी माणूस हा गुलाम मराठी माणूस आहे. भाजप हा मी पहिल्यापासून जे म्हणतो शेठजी भटजींचा पक्ष आहे. हा लोढ्यांचा पक्ष आहे. हा फडणवीसचा पण पक्ष नाहीये. हा मोदी, अमित शहा आणि मंगलप्रभात लोढ्यांचा पक्ष आहे. फडणवीस ते आता वापर करून घेत आहेत. मुद्दा असा आहे, मग शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरेंचे जे लोक आहेत हे लोक काय करणार आहेत? आता पुढची 5 वर्ष मराठी माणसांनी त्यांना सांगितलेले आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आमच्यासाठी लढा. भाजपने महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर लढा, आणि केवळ सभागृहात लढू नका, मैदानात येऊन रणांगणात येऊन लढा. हा संदेश मराठी माणसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दिलेला आहे. ज्यावेळी भाजपसारखी महाशक्ती समोर आहे, सगळी तंत्र वापरली जात आहेत, तर अशा सगळ्या यंत्रणांचा वापर जो काँग्रेसच्या काळामध्ये होत नव्हता तो आता होतोय आणि शिवसेना संपवणं हे त्यांचं अंतिम आतलं उद्दिष्ट आहे. अशावेळी टिकून राहणं हे ठाकरेंसाठी किती आहे? शिवसेना संपवणं शक्य नाही, ठाकरे ब्रँड संपवणं शक्य नाही हे सिद्ध झालं ना मुंबईमध्ये. अरे शिंदे नसते तर तुम्हाला 100 जागाही मिळाल्या नसत्या. 2017पेक्षा केवळ 4 जागा भाजपला जास्त मिळाल्यात. आम मराठी मताच्या जोरावर शिंदेंमुळे तुम्हाला निदान बहुमत तरी गाठता आलं. म्हणजे मुंबईमध्ये प्रभाव कोणाचा आहे? मुंबईमध्ये प्रभाव हा उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा हे सिद्ध झालं. म्हणजे शिंदेंना जे काही मिळालं ते बाळासाहेबांमुळे नव्हे तर उद्धव ठाकरेंमुळे मिळालं. पण आज उद्धव ठाकरेंना खतम करण्यासाठी ते सर्व मार्ग वापरतायत. भाजप सर्व मार्ग वापरतायत. शिंदेही स्वतःला वापरू देत आहेत. मला असं वाटतं भविष्यकाळात शिंदेंना पश्चाताप होईल या सगळ्या गोष्टींचा. मराठी माणसाविरुद्ध गद्दारी केली त्यांनी. केली गद्दारी 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी. खोके मिळाले असतील, पण शिंदेंची सगळी विश्वासार्हता हळूहळू संपणार आहे. आणि मी तुला आज सांगतो की ज्या क्षणाला भाजपला शिंदेंचा उपयोग संपत आलेला आहे, त्या क्षणाला ते शिंदेंना अडगळीत टाकतील आणि नवी मुंबईत तर गणेश नाईक थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा करतायत. शिंदेंना कंट्रोल करणं भाजपला काय अवघड नाहीये. शिंदेंना कंट्रोल करण्यासाठी CBI, DI आहे, इकडचा आशा इंटरब्युरो आहे. सर्व वापरतील की शिंदेचे हात कुठे स्वच्छ आहेत? फसलेले ते सगळीकडेत. ड्रग स्कॅन्डल आहे. मला सांग, साताऱ्यामध्ये जाऊन मुंबईची क्राईम ब्रँच तिथे इन्व्हेस्टिगेट करते, तिथे धाड टाकते शिंदेच्या भावाच्या त्या रिसॉर्टच्या जमिनीवर. हे काय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होतं का? गृहमंत्रीच आहेत ना देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही आहेत. तेव्हा हे देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने झालेलं याची मला खात्री आहे. उद्याही होईल. ACB वाले जाऊन शिंदेच्या आणखीन कशावर धाड टाकतील. तेव्हा शिंदेंचा उपयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना वापरलं जाईल. शिवसेना खतम करणं शक्य नाही ते आता सिद्ध झालेलं आहे, पण आणखीन शिवसेनेला धक्के द्यायला त्यांना वापरलं जाईल. कदाचित मी तुला सांगतो, शिवसेनेचे आणि मनसेचे जे 71 लोक निवडून आलेले आहेत त्यातले काही त्यांना फोडण्यासाठी सुद्धा भाजप हे सावध राहायला पाहिजे. उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना त्यांना फोडण्यासाठी सुद्धा भाजप सगळे प्रयत्न करेल. मला एवढंच सांगायचंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या नगरसेवकांना की अशा प्रकारे फुटून तुम्ही जर भाजपकडे जाल पैशाच्या लोभापायी, तर ती शिंदेसारखीच मराठी माणसाची गद्दारी ठरेल. मराठी माणसांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. भाजपचा अगळबंब असा निवडणूक रंगाडा सगळीकडे जिंकत असताना मुंबईत तर काठावरचं बहुमत देऊन रोखण्याचं काम मराठी माणसांनी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेना बाजूला सरून भाजप ती सगळी सत्तास्थानं हातात घेत आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं हे उदाहरण फार म्हणजे बोलकं. संभाजीनगरसारख्या ठिकाणी आता शिंदे पण बाजूला, ठाकरे पण बाजूला, भाजपनं तिथे सत्ता हातात घेत आहे. कसं आहे, हा प्लॅनच आहे ना. हे कारस्थान आहे ना शिवसेना संपवण्याचं.
आधी ठाकरेंना बाजूला करा, आधी शिवसेना फोडा, एक माणूस शिंदे आपल्याबरोबर घ्या, त्याला चुकारा, त्याला सवलती द्या, त्याला सत्तेचा तुकडा द्या, मग ठाकरेंना आधी संपवा, मग शिंदेंना संपवा. बरोबर. आता जे आहे ना, शिंदेंना संपवा. आता शिंदेंचा उपयोग झाला मुंबई महापालिकेत. आता पुढची 5 वर्ष काय गरज नाही शिंदेची मुंबईत. माझा असा प्रश्न आहे भाजपाला, तुम्ही करताय का शिंदेचा महापौर? शिंदेंनी मदत केली, बहुमत तुम्हाला मिळालं नसतं शिंदे नसते तर. कमिटी पण देणार नाहीत, महापौर तर करा. म्हणजे हिंमत आहे का शिंदेची मागायची? आम्हाला महापौरपद द्या असं शिंदे म्हणू शकतात का? जरा ताठकडा दाखवून अमित शहांना सांगू शकतात का? अमित म्हणतील आता तू घरी जा, तुझा उपयोग संपलेला आहे. मुद्दा असा आहे मग 2029ला 100% भाजप हे आपल्याला बघायला मिळेल. आता लोक याला कसा प्रतिसाद देत आहेत? खरं लोकांना पर्याय मिळतो का? विरोधी पक्षांना मोठी संधी आहे पर्याय देण्याची. 24/7 भाजप काम करतं. कोणताच पक्ष करत नाही. प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतली जाते. प्रत्येक निवडणूक आहे छोटी, माझं तर म्हणणं सोसायटीची निवडणूक असेल ना तरीसुद्धा भाजपवाले गांभीर्याने घेतील, तिथे सुद्धा हिंदुत्व आणतील की आम्हाला म्हणजे आमचा कॅन्डिडेट आहे हा हिंदुत्वाचा कॅन्डिडेट आहे, याला मतं द्या वगैरे. मला हा प्रश्न या लोकांना विचारायचा आहे की पुढच्या काळामध्ये तुम्ही मुंबईकरांच्या महापालिकेतल्या ठेवी ज्या होत्या 92,000 कोटींच्या, त्यांनी कमी केल्या 80,000 कोटींपर्यंत आणल्या, त्या ठेवींना कृपया हात लावू नका. त्या इमर्जन्सी यूजसाठी असतात, त्याचा वापर आणीबाणीच्या प्रसंगी करायचा असतो. मला प्रश्न हा विचारायचा आहे की भाजप सत्तेत आलं वगैरे ठीक आहे, महापालिकेला लुटू नका. आमची महापालिका दिवाळ्यात काढू नका जशी पिंपरी चिंचवडची काढलीत. एवढंच मला चिंता ह्या गोष्टींची वाटते. आम्ही बोलणार, आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही तुमचे पैसे घेऊन शांत बसणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि मला मतदारांना पण सांगायचंय, बंद करा हे. श्रीमंत असो गरीब असो, पैसे घेऊन मतं देणं हे बंद करा. यामध्ये लोकशाहीचे धिंडवडे निघतायत. आपल्याकडे रशियासारखी एकपक्षीय हुकुमशाही येऊ शकते, हा धोका ओळखा. काँग्रेस आणि शिवसेना कधीही संपणार नाही. ज्या ठाकरेंकडून सर्व काही हिसकावून घेतलं त्यांनी 66 जागा जिंकून आणल्या. जी काँग्रेस मीडियाच्या चर्चेत सुद्धा नव्हती, त्यांचे 28 नगरसेवक आले. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कधीच संपणार नाहीत. सत्ता आहे तोपर्यंत शिंदेंचं अस्तित्व.